अगदी या ठिकाणी इनगाव संघ सध्या पहिल्या सत्रात बॅटिंग करतो आणि इनगाव संघासाठी सुवर्ण संधी. कोणताही फलंदाज बॅटिंग करत असताना लगातार 3 बॉलमध्ये 3 चौकार, लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार जर का लगावत असेल तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज माननीय श्री नरेश दादा कडव आणि त्यानंतर अगदी आपले सर्वांचे लाडके भाईजान अर्थातच निसरबाई शेख यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये आहेत. चला मॅच ऑन. या ठिकाणी पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवरती गोलंदाज प्रथमेश. पहिलाच बॉल. खरं तर ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता. स्ट्रॉंग झोनमध्ये हा चेंडू होता परंतु अगदी बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. आणि त्यानंतर पाहिलं तर इथे पहिलाच बॉल डॉट. पहिल्याच बॉलवरती अगदी बाद होण्याची संधी मात्र होती परंतु त्यानंतर इथून पाहिलं तर पहिलाच बॉल निर्धाव. आताचा हा चेंडू. यस पंचांचा इशारा. नो बॉल त्यावरती रन आउट. यस आता इथून पॉप क्रीज पासिंग झाली नाही झाली की नाही आता हे इथून चेक केलं जाईल. यस या ठिकाणी शंकर विषय बाद असतील. शंकर बॅक टू दी पवेलियन. अगदी या ठिकाणी शंकरनं पाहिलं नाही आहे बॉल हातामध्ये होता की नाही आहे परंतु इथून शंकरनं धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला. कदाचित मी तर म्हणेन शंकरांचा हा निर्णय कदाचित चुकीचा राहिला असेल. अगदी बॉल किपरच्या हातातून सुटला होता परंतु त्यानंतर पाठीमागे बॉल अडवण्यात आला आणि तिथे शंकरांनी पाहिलं नाही आहे आणि इथून त्यांचाच विकेट. इथून सध्या तरी मोठा धक्का लागतोय टीम इनगाव संघाला. थँक्यू सो मच. अगदी नो बॉलवरती आपण पाहिलं तर एक मोठा खेळाडू बाद झाला आहे तो म्हणजे शंकर विषय. रनआउटच्या माध्यमातून बाद होत आहेत. अगदी बॉल एस्टांच्या मागे सुटला परंतु फर्स्ट स्लिपमध्ये बॉल अडवण्यात आला आणि तिथून डायरेक्ट हिट झाला आणि तिथून पाहिला तर खरं तर शंकर बाद झाले. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मागील मॅचमध्ये ज्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता तोच खेळाडू खरं तर अनिल यांना आपण पाहतो. यस फ्री हिट या ठिकाणी ऑन असेल. फ्री हिट इथून ऑन असेल. टीमची टोटलचा जर विचार केला तर अगदी 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 पाहिलं तर एकच धाव आहे धाव फलकावरती. एकच धाव धाव फलकावरती पाहायला मिळते. टीम सिद्धिविनायक इनगाव संघाची ती देखील नोच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका या ठिकाणी मी कुलगाव बी संघ विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. चला जास्त वेळ घेऊ नका. मॅच ऑन. स्ट्राइक वरती अनिल आहेत. फ्री हिटचा चेंडू. गेम ऑन. ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत
एकच बॉल झाला इथे फुलरलेनचा बॉल ऑन साईडला फक्त फ्लिक केला डीप मध्ये आपण पाहतात खेळाडू आहेत तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते परंतु इथून अगदी या चेंडूवरती आपण पाहिले तर 2 धावा कंप्लीट केल्या जातात अगदी मैदानाच्या आतमध्ये अनिल पोहोचले आणि पहिल्याच बॉलवरती 2 धावा त्यांना एकवटल्या गेल्यात अगदी इथून अनिलला माहिती आहे 3 षटकांचा सामना आहे 3 षटकांमध्ये 30 ते 35 बनवणं अगदी महत्त्वाचं राहील जर काही एवढ्या धाबा झाल्या तर हा सामना आपल्या बाजूने चुकू शकतो बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि तोच प्रयत्न सध्या सुरू आहे सिंगल डबल सध्या एकवटत असताना या दोनच्या मदतीने टीमची टोटल 3 धाबा फुलरलेनचा बॉल हलक्या हाताने बॉलला सरळ रेषेमध्ये अर्थातच व्ही शेपमध्ये बॉलला पाठवलंय तिथे डीपमध्ये खेळाडू आहेत चांगली फिल्डिंग परंतु इथून दुसरा प्रयत्न अगदी धावा सोडण्याचं काम करत असताना दोन्ही खेळाडू अगदी अनिल आणि डीके मध्ये असलेले हे ताळमेल चांगले पाहायला मिळत आहे थोडीशी मिसफील्ड आणि लगेचच इथे धावा चोरी केल्या जात आहेत जिथे एक धाव होती तिथे 2 धावा पूर्ण करत असताना पुन्हा एकदा 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 5 या धाव फलकावरती नवीन मॅच आहे दोन्ही संघांसाठी नवीन मॅचमध्ये सातत्याने चांगला प्रयत्न चांगला खेळ करावा लागेल आतापर्यंत आपण पाहतात छत्रपती सीसी कुलगाव बी संघानं चांगला खेळ केला आहे परंतु इथून अनिलचा कौतुक वेट अँड वॉच शेवटपर्यंत पाहिलं त्यानंतर अगदी बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर बॉलला पाठवला गॅप मधून गली रिजन मधून बॉल थर्ड मॅन मध्ये सीमारच्या पलीकडे 4 धाबा पुन्हा एकदा फुलरलेन पुन्हा एकदा यॉर्करच्या शोधामध्ये होते परंतु इथून पाहिलं तर या चेंडूवरती मिळेल ती फक्त एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 10 या धावफलकावरती आतापर्यंत या षटकामध्ये चांगला धावा पाहायला मिळतात म्हणजेच आतापर्यंत प्रति ओव्हरमध्ये जो टार्गेट होता मनामध्ये 10 पेक्षा जास्त धावा परंतु इथून आपण पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये 10 धावा जमा केल्यात म्हणजेच चांगली सुरुवात सिद्धिविनायक इनगाव या संघाच्या माध्यमातून शेवटचा बॉल शिल्लक आहे परंतु शेवटच्या षटकात अगदी शेवटच्या या चेंडूमध्ये प्रथमेश कशा प्रकारे बॉल फेकतील आताचा हा चेंडू यस पंच पाहतायत बॉल जाईल सरळ लेग स्टिकच्या बाहेर अर्थातच व्हाईट बॉल एक अवांतर धाव फलकावरती ऍड केली जाते अवांतर धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 11 धावा चला स्पीडअप घ्यायचा आहे ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता परंतु इथे बॅटची एज आणि तदनंतर बॉल जाईल सरळ यष्टीरक्षक आणि अगदी फर्स्ट स्टेप आणि फाईन लेगच्या खेळाडूला बेट करून सरळ लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल सीमारेषा पलीकडे 4 सिद्धिविनायक इनगाव संघाची धावा संख्या जाऊन पोहोचले एक गडी बाद 15 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर प्रथमेशने 15 धावा इथून खर्च केल्यात म्हणजेच आतापर्यंत सिद्धिविनायक इनगाव संघानं पहिल्याच ओव्हरमध्ये चांगल्या धावा जमा केलेल्या आहेत चला स्पीडअप घ्यायचा आहे जास्त वेळ घ्यायचा नाहीये षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्कवरती राहुल अगदी पहिला सत्र सुरू आहे आणि पहिल्या सत्रातील पहिल्या षटकामध्ये 15 धावा पाहायला मिळाल्यात
अगदी या ठिकाणी अनिल आणि दत्ता हे दोन बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसोबत चर्चा करतायत. माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात, परंतु इथून सातत्याने सिंगल डबलला योगदान देत असताना सातत्याने चांगला धावा बनवाव्या लागतील, परंतु इथून शॉट ऑफ लेन बॉल त्याला पाठवलंय फाईन लेग क्षेत्रात. अगदी बॉल जाईल सरळ फाईन लेग क्लिअर करत सीमारेषा पलीकडे 4 धावा. पहिल्याच बॉलवरती इथून 4 धावा पाहायला मिळत आहेत. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 19 धावा. चला यानंतर होणारी नेक्स्ट मॅच एका बाजूला चेंज द गेम जांभेली बी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट अल्टिमेट बदलापूर संघ आहे. दोन्ही संघांचे कर्णधाराला विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. अगदी चौकारानंतर मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून गोलंदाज राहुल कमबॅक करतोय. कमबॅक करत असताना या मॅचमध्ये इथे यॉर्कर लेन स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु इथून बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथून पाहिलं जात नाहीये, ताळमेळ नाहीये. इथून देखील धावा झाल्या असता, परंतु शेवटच्या मोमेंटला रोखलंय, थांबवलंय आणि इथून पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल. अगदी अल्टिमेट बदलापूर टीमच्या कॅप्टन आपलं मनपूर्वक स्वागत यायचा आपण व्यासपीठावरती. व त्यानंतर जांभेली बी संघ तुम्ही देखील तुमच्या कॅप्टनला पाठवायचं आहे. मिड इनिंगमध्ये टॉस केलं जाईल. इथे फटका फसलाय, झेलची संधी. अगदी एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तिथे पोहोचतायत. शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप, परंतु इथून पाहिलं तर 2 धावा कंप्लीट आहेत. प्रत्येक बॉलवरती धावा घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. अगदी इथून पाहिलं तर याही बॉलवरती 2 धावा. 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 21 या फलकावरती. सध्या तरी सन्मानजनक धावसंख्या आतापर्यंत सिद्धिविनायक इनगाव संघानं उभारलेली आहे. ऑन साइडला खेचून मारलाय, परंतु इथे हा फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहे, तिथे जजमेंट चांगला आणि इथून मात्र शेवटच्या मुवमेंटला बॉल मात्र ग्रिप केलं जात आहे. इथून आणखीन एक फलंदाज बाद. अनिल बॅक टू दी पवेलियन. शेवटचा बॉल अजूनही हे बाकी आहे या षटकातील. अगदी या षटकामध्ये मात्र चांगलं कमबॅक केलंय आतापर्यंत. गोलंदाजी करत असताना राहुलनं अवघ्या 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील कोणत्या प्रकारची धाव नाहीये. याही षटकात चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक झालंय. या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. पाहता षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या मदतीने टीमची टोटल 21 धावा. चला या ठिकाणी आपण लगेच टॉस देखील करूयात. आम्ही अगदी इनगाव गावातील खरं तर युवा उद्योजक आपला
खरं तर पाहू शकता आपले सर्वांचे लाडके नरेश दादा कडब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. पुढील मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूला अल्टिमेट बदलापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट चेंज द गेम जांभिवली बी संघ आहे. मात्र पुढील मॅच ही देखील रफ अँड टफ पाहायला मिळेल. इथे टॉस मात्र जांभिवली बी संघाने जिंकला आणि लगेचच फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. पहा सामना तो 3 षटकांचा असेल याची नोंद मात्र दोन्ही संघांनी घ्यायची आहे. थँक्यू सो मच नरेश दादा. आपलं पुन्हा एकदा मैत्री चषकाच्या वतीनं आपला पुन्हा एकदा आभार व्यक्त करीत आहोत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा फलकावरती आहेत. आता इथून शेवटच्या षटकामध्ये इथून इनगाव टीमला आता टॉप गिअर दाखवावा लागेल. शेवटचं हे षटक गोलंदाज बॉलिंग मार्कवरती गोलंदाज साहिल, स्ट्राईकवरती डीके. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहतायत अगदी हा चेंडू यष्टीरक्षकाकडनं सुटला होता. धाव घेण्याची संधी होती परंतु डीके यांनी थांबवलंय. कोणत्याही प्रकारची काही गडबडी करत नाहीयेत. बॉल अगदी आपण पाहिलं तर हातामध्ये होता. इथून जर का धावले असतं तर एखादा विकेट पुन्हा एकदा अगदी या ठिकाणी मिळाला असता तो म्हणजे पुलगाव बी संघाला. परंतु इथून निर्धाव चेंडू. फुलरलेनचा बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे अजून एक डॉट बॉल. लगातार मात्र आपण पाहतायत निर्धाव चेंडू. शेवटच्या षटकामध्ये सध्या तरी गोलंदाज सध्या तरी आपली कामगिरी दाखवत आहेत, आपली कलाकारी दाखवत आहेत. लगातार मात्र डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकात धावांची गरज आहे, धावा बनवायच्या आहेत, टार्गेट द्यायचं आहे समोरच्या टीमला, परंतु इथून वारंवार डॉट बॉल. एखादा मोठा फटका डॉट बॉलचा प्रेशर मात्र दूर करू शकतो. इथे फुल आले. यस बॉलची मागणी होते मैदानाच्या आतमध्ये. अगदी या ठिकाणी फटका एवढा ताकदीचा दाखवलाय की बॉल या ठिकाणी खरं तर यस 6 धावा या ठिकाणी मिळाल्यात. 6 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 27 या धाव फलकावरती. अगदी या ठिकाणी लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार जर डिक्यांनी लगावले तर नरेश दादा खडाव यांच्या माध्यमातून 1000 रुपये आणि निसारबाई शेख महाराष्ट्र पोलीस यांच्या माध्यमातून 500 रुपये पुढे येऊन खेळले. अगदी पॅडवरती हा चेंडू, परंतु या चेंडूवरती पाहिलं तर एकच धाव मिळेल. यस लेग बाईच्या माध्यमातून हे एक धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 28 या धाव फलकावरती. 28 धावा धाव फलकावरती. ओव्हरचा विचार केला आतापर्यंत 4 बॉल झालेले आहेत. शेवटचे 2 बॉल, परंतु 2 बॉल मध्ये अजून किती धावा. ऑन साइडला खेचलाय, फटका फसलाय, अगदी एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तिथे तैनात आणि इथून पाहिला तर यस विकेटचं पतन, फलंदाज बाद.
यस, चेक केलं जाईल दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही आहे. आता इथून चेक केलं जात आहे. अगदी 28 धावा आहेत, परंतु त्यामध्ये एक धाव ॲड होईल की दोन होतील आता हे इथे चेक केलं जात आहे. टेनक्रिक यूट्यूब वाहिनीवरती ही स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज पाहतोय आणि आता इथून टेक्निकल रूममध्ये आता चेक केले जात आहे. यस, तिथे विकेट आहे म्हणजे एकच धाव मिळेल. एक धाव धावफलकावरती ऍड होईल म्हणजेच 29 धावा आणि 30 धाव सिंगचं टार्गेट छत्रपती सीसी कुलगाव 20 संघाचे आहे. अगदी छत्रपती सीसी कुलगाव 20 संघासमोर मात्र 30 धावा सिंगचं टार्गेट मात्र सिद्धिविनायक इनगाव संघाने दिलंय. चला आम्ही विनंती करू या ठिकाणी अनुज आणि श्रवण आपण कुठे असाल तर या व्यासपीठावरती. हॅलो, पहिल्या सत्रामध्ये 29 बनल्या गेल्यात. 30 धाबा सिंगचं टार्गेट आहे, परंतु या 30 धाबा सिंगचं टार्गेट रोखलं जाईल की बनवलं जाईल. अगदी हे धावता विवरण ऐकवण्यासाठी आपण करूयात कॉम्बॉक्समध्ये बदल आणि ऐकूयात सेकंड इनिंगसाठी आमचे साथी समालोचक श्रवण धुमाळे सरांचा आवाज.
पुन्हा एकदा करूया तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊयात मैदानाच्या दिशेनं जिथे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला सिद्धिविनायक इंदगाव बनाम छत्रपती सीसी कुळगाव बी या दोन टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक इंदगावच्या टीमने धावा बनवल्या तर तब्बल 28, 29 आणि 30चं लक्ष. लेट्स प्ले गेम ऑन. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिला बॉल या वेळेला सन्मान दिला. पहिल्या बॉल वरती डिफेन्सिव्ह पवित्र मैदानाच्या आतमध्ये धारण करण्यात आलं. ओहो या वेळेला प्रचंड वेग पंचांकडे लावडा फील करायचा प्रयत्न पण पंच आपल्या निर्णयावरती तटस्तात. अंपायर सिग्नल डॉट बॉल. सलगचा येणारा दुसरा निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आपण पाहतोय ओव्हर नंबर 1 मध्ये जयेश. सलग 2 बॉल आले डॉट मैदानाच्या आतमध्ये. मैत्री चषक 2025 बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 3 समालोचक मित्रांच्या माध्यमातून इथे दीप्यमान क्रीडा स्पर्धा. तिसरा बॉल आता पाहावा लागेल. दिशा कितपत मॅटर करते या बॉलवरती आणि अंपायर सिग्नल ऑफस्ट्रिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. या साइड इज व्हाईट बॉल. अगदी या एक्स्ट्राच्या स्वरूपात खऱ्या अर्थानं टीमचं अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन झालाय. टीमचा श्री गणेशा झालाय. टीमचं खातं खुलं. स्ट्रायकिंग केला बॅट्समन निलक्षला आपण पाहतोय. नॉस्ट्राईक केला तुषार. हो चांगला बॉल, चांगला बॉल. पंचांचा फिंगर अप. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. यस बॅट्समन ओ यू टी. फलंदाजाला परतावा लागतंय माघारी. पहिला धक्का. निलक्ष इज गॉन. बॅट्समन न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3 प्रथमेश मोहिते मैदानाच्या आतमध्ये आलाय. अगदी जर विचार करायला गेलं तर तिसऱ्या बॉलवरती ही विकेट मैदानाच्या आतमध्ये संपादित केली. ते म्हणजेच गोलंदाज जयेशला आपण पाहतोय ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो यावेळेला देखील ब्लॉक होल बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. सिंगल मिळाली आहे. चला पंच योगीराज बुटेरे सर आपल्या बाजूला जी व्हाईट थार उभी केली आहे रॉक्स तिला बाजूला करा.
चला पंच दत्ता कडाव सर, थोडीशी मदत करा. मॅचला पण पुन्हा एकदा करूयात सुरुवात. स्ट्रायकिंग केला बॅट्समन तुषार पुन्हा एकदा तयार ओव्हर नंबर 1 मध्ये. हो चांगला बॉल ओव्हर पिच होता, समोरच्या दिशेने खेळायचं होतं, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॉल टप्पा पडल्यानंतर निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आता डॉमिनेट करतोय गोलंदाज ओव्हर नंबर 1 मध्ये जयेशला आपण पाहतो. व्हॉट पर्टिक्युलर बॉलिंग बाय जयेश. कारण जयेशचा जर विचार करायला गेला तर आतापर्यंत त्यानं 5 बॉल हाताळल्यात, त्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा त्यानं खर्च केल्यात. एक विकेट देखील त्यानं संपादित केली. शेवटचा बॉल स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, अगदी टप्पा पडल्यानंतर हलकासा टेक ऑफ झाला बॉल आणि चाललाय शंकर विषयच्या हातामध्ये. यस तडंपारला चॅलेंज आता करण्यात आलंय. टेक्निकल रूम मध्ये पाहिलं जाईल. या आपण पाहूयात पुन्हा एकदा विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट. बॉलची दिशा, लेंथ लाईन, यस अंपायर रिव्ह्यू. यस डॉट बॉल. लक्ष्याचा जर विचार करायला गेला तर 30 धाव्यांचं लक्ष्य आणि पहिल्या 6 मध्ये 2 बनल्यात. आता येणाऱ्या 12 मध्ये धावा करायच्या 28. चला पंच आपण देखील ताकीद द्या, स्पीडअप करा विनंती असेल, कारण यानंतर अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्हाला वारंवार सूचना येत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती, बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार ओव्हर नंबर 2 मध्ये. बघा 28 होते शेवटच्या बॉलवरती, एकाली 29 झाला. बघा 28 धावा होत्या, सिंगल आली, 29 बनल्या, 30चं लक्ष. बघा 30चं लक्ष 28 करायच्यात 12 मध्ये. पंच आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील प्रत्येक बॉलला ताकीद द्या, कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊ देऊ नका. बघा 2 मॅचेस अजून आपल्याला कव्हर करायचे आहेत. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळला, व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. एक कंप्लीट, दुसरीचा कॉल केला गेलाय आणि इथे 2 धावा होतील मैदानाच्या आतमध्ये सहजरित्या कंप्लीट. किरणला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. प्रथमेश मोहिते स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राइक एंडला तुषारला आपण पाहतोय. प्रथमेशच्या बॅटमधून या 2 धावा मिळाल्या. हो यावेळेला शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला.
सिंगल झाली कंप्लीट. तुषार तयार. 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओ शर्मा दिलाय. बॉलच बॅक ड्राईव्ह करायचा प्रयत्न. एक झाली कंप्लीट. डीप लॉंग ऑफ मधून फिल्डर प्रचंड वेगानं मिड ऑफ पर्यंत पोहोचला. बॉलला त्यानं स्टॉप केलं. ओ क्लीन बोल्ट. दांडी गोल मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होईल बाद. प्रथमेश मोहितेच्या खेळीचा झाला अंत. विकेटचं पतन. धक्का लागलाय दुसरा. डीके मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल मध्ये 22 धावा रोखण्यासाठी. सहा बॉल 22 ची गरज. पहिला बॉल. ओ पहिला बॉल टप्पा पडला. सडनली बाउन्स झाला पण दिशा खराब मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला बॉल आला वाईट.
6 मध्ये 22 ची गरज होती. पहिला बॉल आला वाईट. पुन्हा एकदा पहिला बॉल. तुषार तयार. हो यावेळेला आयट फॅक्टर पाहावं लागेल. पंचांचा आलाय कॉल आणि येतोय नो बॉल. ICC नियम क्रमांक 21 च पंच उल्लंघन करत असताना अंपायर सिग्नल नो +4 अर्थात सोने पे सुहागा. 6 बॉल 22, 6 बॉल 21, आता 6 बॉल 16. सहा बॉल 16 ची गरज. यावेळेला समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. डीप कव्हर मध्ये फिल्डर धावतोय पळतोय. एका हाताने बॉलला स्टॉप केलं. थ्रोविकी केले स्ट्रायकिंग एंडला आणि आता थर्ड अंपायर रेफर करण्यात आलाय. पाहिलं जाईल आता. तर्क वितर्क लावले जातील. या बॅट्समन नक्की पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचला की नाही हे आता चेक केलं जाईल आमच्या टेक्निकल रूम मध्ये. येस पंच या पण पंच जरा क्लोज डिसिजन असल्या कारणामुळे तुम्हाला आता यावं लागेल. आता प्रश्नचिन्ह उभा झालाय बॅट्समनच्या डोक्यामध्ये की काही गरज होती का या धावेची. पाहिलं जाईल. चेक केलं जाईल. येस फलंदाज बाद म्हणजे आता तुषारला परतावं लागतंय माघारी. चला बॅटर आला. तुषार आपण मैदान सोडा विनंती असेल. त्याच दरम्यान खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मुख्य व्यासपीठावरती पंच करण्याचे हॉटेलचे मालक आपण पाहतोय आणि नामांकित युवा उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि आज खऱ्या अर्थानं चेंज द गेम जांभिवली बी या संघाचे पॅकर
सन्माननीय ऋषी पाटील इथे उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. साहेब आपलं वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. सहा बॉल मध्ये 16ची गरज असताना विकेट आली आहे, म्हणजे आता 5 बॉल आणि 15ची गरज. 5 बॉल 15 असं समीकरण आहे आणि मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग केलं बॅट्समन तयार सुयश. या वेळेला ऑन साइडला आपण पूल केलाय, आता पूल इथे सक्सेसफुल ठरलाय. बॉल चालला सीमा पार, रन्स मिळतील 4. हा आलाय दमदार चौका. आता 4 बॉल मध्ये 11ची गरज या मॅच मध्ये. दत्ता कडावच्या अगेन्स्ट सुयश तयार. फुलर लेनचा बॉल होता, बॅटची बाहेरची एज, बॅकवर्ड रिझन मध्ये बॉल चालला, फिल्डर धावतोय, पळतोय चेंडूच्या पाठमोरा आणि अखेर बॉलला शेवटच्या क्षणाला स्टॉप केलंय. 2 कंप्लीट केल्यात मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा इथे मिळाल्यात आणि 2 धावींच्या सहाय्यानं संघ जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये तब्बल 21 या अंकावरती. 30चं लक्ष 21 लागल्यात. आता बॉल शिल्लक आहेत 3, धावा करायच्यात 9. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 6 बॉल 22चं समीकरण आता येऊन पोहोचलं 3 बॉल मध्ये 9ची गरज, म्हणजे 3 बॉल मध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या. दत्ता कडावना 3 बॉल 9ची गरज. सुयश घ्या यावेळेला देखील ऑनसाइडला टर्न केला, डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून फिल्डर प्रचंड वेगळ्या चेंडूपर्यंत पोहोचला. 1 कंप्लीट केली, दुसरीचा कॉल मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय आणि इथे झाल्या 2 धावा सहजरित्या कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाल्यात, म्हणजे आता समीकरण येऊन पोहोचलंय शेवटचे 2 बॉल आणि 7 धावांची गरज. या बॉलवरती या मॅचची पूर्णपणे चित्र आता खऱ्या अर्थानं अवलंबून आहेत. या बॉलवरती षटकाराला सिंगल आली तर या मॅचचे पुन्हा एकदा चित्र आपल्याला वेगळे पाहायला मिळतील. पण हा बॉल जर डॉट आला तर शेवटच्या बॉलवरती खऱ्या अर्थानं सामना गमवावा लागेल, तो म्हणजे छत्रपती क्रिकेट क्लब कुळगाव बी या टीमला. त्यामुळे 2 बॉलमध्ये कंपल्सरी धावा बनवायच्यात, त्या तब्बल 7. 1 षटकार 1 सिंगलची गरज, 2 चौकाराची गरज. या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना छत्रपती क्रिकेट क्लब कुळगाव बी या टीमला बॉल शिल्लक 2, धावा करायच्यात मैदानाच्या आतमध्ये तब्बल 7. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस आता खऱ्या अर्थानं करण्यात येत आहे. एक डीप बॅकवर्ड फाईन लेगला फिल्डर, एक डीप मिड विकेटला फिल्डर आणि एक वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये 2 बॉल आणि कंपल्सरी धावा बनवायच्यात मैदानाच्या आतमध्ये तब्बल 7. या बॉलवरती मॅचची संपूर्ण आणि पूर्णपणे चित्र अवलंबून आहे. 2 बॉल 7. 2 मध्ये 7ची आवश्यकता. ऑलसाइड लॉफ्ट करायचा प्रयत्न, लॉंग ऑनला फिल्डर 1 कंप्लीट, नो स्ट्राइक गेला, थ्रो फेकी आणि 2 झाल्यात कंप्लीट. म्हणजे आता 1 बॉल आणि धावा करायच्यात मैदानाच्या आतमध्ये कंपल्सरी 5. षटकाराची गरज या मॅच मध्ये. 1 बॉल 5ची गरज. 1 बॉल 5 धावा, 5 धावा 1 बॉल. दत्ता कडाव की सुयश, सुयश की दत्ता कडाव, इंदगाव की कुलगाव बी, कुलगाव बी की इंदगाव, कुलगाव बनाम इंदगाव असं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. बॉल शिल्लक 1, धावा करायच्या 5. कंपल्सरी षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकावा लागेल, तो म्हणजे छत्रपती क्रिकेट क्लब कुलगाव बी टीमच्या या सुयश या बॅटरला. 1 बॉल मध्ये 5ची गरज आहे मॅच मध्ये. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये चेंजेस इथे केलं जात आहे. षटकार आला तर सामना जिंकेल छत्रपती क्रिकेट क्लब कुलगाव बी, डॉट आला तर सामना जिंकेल इंदगाव.
यावेळेला क्लीन बोल्ट, विकेटचं पतन, दांडी गुल, फलंदाज होईल बाद आणि सामना जिंकला. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना 30 धावा रोखल्यात मैदानाच्या आतमध्ये आणि या मॅच मध्ये एक दमदार विजय संपादित केला आहे. त्याबद्दल दत्ता कडावसाठी संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून दत्ता कडावसाठी तब्बल 1